Hi friends, I am Nikki. Welcomes you in 7th standard and in the most interesting subject, that is general science. I think you all are safe and better in your homes due to this corona pandemic. We are started this online study, that is learn from home. Therefore, today we are going to get some information about first chapter of science, that is the living world, adaptations and classification. We may differentiate this chapter in different parts. First part is about adaptation. So this is also divided into adaptation in plants and adaptation in animals. So today we are going to see adaptation in plants. What is adaptation? So adaptation is a gradual changes occurs in the body parts and also in the behavior of organisms, which helps to adjust their surroundings. Nowadays we are in our homes, so this may we call as it is a one type of adaptation for our health. So friends, watch the video till end. I think you may have textbooks or PDF files of textbook, then read textbook from page number 1 to 4 and try to solve the exercise. Okay, bye. See you again. Welcome friends. Today's e-learning section of Standard 7, chapter number 1st, the living world, adaptation and classification. In this topic, we are going to see about the living world and how the adaptation diversely seen in the plants and the animal, and also the classification of plants and the animal. This is the basic for the next year. So let's start. First point, in what different way is the diversity is what different ways is the diversity in living things seen. लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारे डायव्हर्सिटी पाहायला मिळते. तर अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. अर्थवर काय आहेत? ग्रेट व्हरायटी आहेत. कुणाकुणाच्या? प्लांट्सच्या. त्यासोबत नुसत्या प्लांट्सच्याच आहेत का? तर नाही, यासोबत ॲनिमल्सच्याही आहेत. ते आपण पुढे पाहणारच आहोत. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर. काही प्लांट्सला काय आहेत? कलरफुल फ्लावर आहेत. काय आहेत? कलरफुल फ्लावर आहेत. तर काहींमध्ये सम प्लांट ग्रो ऑन वॉटर. काही ॲक्वॅटिक प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. वेअर ॲट सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट. काही डेझर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठे पाहायला मिळतात? डेझर्ट. विच हॅव अ स्कॅरसिटी ऑफ वॉटर. ज्या डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये जिथं पाण्याची कमतरता आहे, अशाही ठिकाणी आपण सजीव पाहू शकतो. सम प्लांट आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन. काही स्नोई रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट मायक्रोस्कोप. काही असे इतके लहान आहेत की जे की आपण डोळ्यांनीही पाहू शकत नाहीत. अशाही मायक्रोस्कोपिक काय आहेत? प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. वेअर ॲट सम आर ह्यूज इन साईज. मात्र काही एवढे मोठे आहेत की जे की आपल्या डोळ्यांमध्ये बसत नाहीत. एवढे मोठी सुद्धा आकाराची झाडे आहेत, जसे की वडे, पिंपळे. लाईक प्लांट ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी. जसं प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी, तशी ॲनिमल्समध्येही पाहायला मिळते. काही ॲनिमल्स युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. सम आर वर्टिब्रेट्स. काही वर्टिब्रेट्स आहेत, काही इनवर्टिब्रेट्स आहेत. मीन्स सम ॲनिमल आर unicellular, some are the multicellular, some having vertebral column, some are do not having vertebral column. This world is full of variety. हे जग
जे आहे ही काय आहे, जगामध्ये तुम्हाला विविध प्रकारची व्हरायटीज पाहायला मिळतात. मग ॲनिमल कोणकोणते आहेत? ॲक्वॅटिक आहेत ॲनिमल, टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत, ॲम्फिबियन आहेत, रेप्टेलियन आहेत, एरियल आहेत. ॲक्वॅटिक जलीय, टेरेस्ट्रियल भूचर ज्यांना जमिनीवर राहणारे म्हणतात, ॲम्फिबियन जमीन आणि पाण्यात राहणारे, रेप्टेलियन सरपटणारे, एरियल हवेमध्ये उडणारे. हे सर्व प्रकारचे आपण प्राणी गेल्या वर्षी यांचा थोडासा अभ्यास केलेला आहे. दिस ऑब्झर्वेशन गिव्ज राईज टू द क्वेश्चन. आणि या सगळ्यांचं ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस मात्र आपल्याला असं लक्षात येतं की त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी कोठून आली असावी. हाऊ डीड धिस डायव्हर्सिटी केम इन टू बिंग. आणि त्याचबद्दल आता आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. ही डायव्हर्सिटी नेमकी कशी निर्माण झाली असावी. यासाठी एक क्वेश्चन पाहूया. कॅन यू टेलमध्ये दिलेला आहे. काय आहे? आर द प्लांट अँड द ॲनिमल फ्रॉम द काश्मीर अँड राजस्थान आर सेम टाईप. कॅन यू एलॅबोरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. मग काश्मीर आणि राजस्थान या ठिकाणी असणारे जे काही प्लांट्स आहेत आणि जे काही ॲनिमल आहेत यांच्यामध्ये काही वेगवेगळेपण आहे का? तर आहे. आणि तो वेगवेगळेपणाबद्दल आपण काय करणार आहोत आता पाहणार आहोत. चला पाहूया. पहा, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार. पाईन आणि देवदार हे कोनिफेरस. कोनिफेरस म्हणजे सूचीपर्णी, म्हणजे यांचे पानं सुईसारख्या टोकाची असतात अशी वनस्पतींबद्दल आपण बोलतोय. फ्लरिश इन स्नोई रिजन लाईक काश्मीर. ते काश्मीरसारख्या थंड ठिकाणीच वाढतात. हावेवर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट लाईक द कॅक्टस अँड द ॲकासिया विच इज कॉल्ड बबूल आर टू बी फाउंड. मात्र जर तुम्ही डेझर्ट रिजनमध्ये गेला तर तुम्हाला कॅक्टस, निवडुंग, ॲकासिया, बाभूळ ज्याला आपण म्हणतो ते प्लांट्स पाहायला मिळतात. दे हॅविंग अ डिफरन्स. दीज द कॅमल डेझर्ट ॲनिमल. कॅमल उंटाचा विचार केला तो डेझर्ट आहे. विच इज नॉट फाउंड इन काश्मीर. काश्मीरमध्ये दिसतो का? तर नाही दिसत, कारण की तो त्या वातावरणामध्ये राहण्यासाठी, जगण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत. पाईन, देवदार हे थंड वातावरणामध्ये जगण्यासाठी, राहण्यासाठी, वाढण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत. तेच बाभूळ जी आहे, ॲकासिया, कॅक्टस हे मात्र डेझर्ट रिजनमध्ये असतात जिथं पाण्याची कमतरता असते. मग यांच्यामध्ये सारखेपणा नाही आहे. तर का नाही आहे? व्हॉट इज द रिझन? द रिझन फॉर दिस डिफरन्स. काय कारण आहे यांच्यामध्ये हा जो डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मागचं कारण आता आपण पाहणार आहोत. आणि या मागचं कारण आहे ॲडॅप्टेशन. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? ॲडॅप्टेशन. काय आहे या मागचं कारण? ॲडॅप्टेशन हे जे कारण आहे त्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतं. चला पाहूया. व्हॉट इज ॲडॅप्टेशन? Gradual changes occur in the body part and also in the behavior of organism which help them to adjust their surrounding. मग जे काय लिव्हिंग थिंग्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? ग्रॅज्युअल चेंजेस दिसतात. काय दिसतात? ग्रॅज्युअल चेंजेस दिसतात. आणि हे जे काय ग्रॅज्युअल चेंजेस आहेत त्यांच्या कशामध्ये घडतात? बॉडी पार्ट्समध्ये घडतात. अँड ऑल्सो इन द बिहेवियर. बॉडी पार्ट्समध्ये घडता त्यांच्या जगण्याच्या, राहण्याच्या, खाण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल दिसतात. विच मग का घडतात बॉडी पार्ट आणि त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस? विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू दिअर सराउंडिंग. हे बदल कशासाठी पाहायला मिळतात? सराउंडिंगमध्ये त्यांना ॲडजस्ट करता यावं याच्यासाठी. मग का होतं यामुळे? जेणेकरून ॲडजस्ट केल्यामुळे ते जगू शकतात. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. आणि अशा घडलेल्या बदलांना काय म्हणतात? ॲडॅप्टेशन असे म्हणतात. बट ॲडॅप्टेशन इज अ व्हेरी लाँग पिरियड प्रोसेस. ॲडॅप्टेशन ही कशी असते? लाँग पिरियड प्रोसेस चालते. जसं की माणूस जो आज आहे तो हजारो वर्षापूर्वी आज जसा आहे तसाच होता का?
तर नाही. त्यावेळेस निसर्ग निवडीच्या किंवा डार्विनच्या सिद्धांतानुसार काय म्हटलं जातं, माणूस हा माकडापासून आलेला आहे. म्हणजेच माकडापासून माणसात रूपांतर होण्याची जी क्रिया आहे ती म्हणजे काय आहे, ॲडॅप्टेशन. काय आहे, ॲडॅप्टेशन. तर ॲडॅप्टेशन जर लक्षात आलं असेल तर आपण पाहूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये कोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. ॲडॅप्टेशन इन प्लांट्समधला पहिला मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. चला पाहूया. मग हे या ठिकाणी आपल्याला एक इमेज दिसते. या इमेजमध्ये पाहायला मिळते सम ॲक्वॅटिक प्लांट आर फर्मली रूटेड इन द सॉईल. काही ॲक्वॅटिक प्लांट ह्या काय झालेले आहेत, त्यांची जे काय रूट आहेत ते पूर्ण काय झालेले आहेत, जमिनीमध्ये रुतलेले दिसत आहेत इथं. सम ॲक्वॅटिक प्लांट आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. ह्या वॉटर बॉडीच्या मध्ये, पाण्याच्या स्रोतामध्ये हे ॲक्वॅटिक प्लांटची मुळं काय झालेली आहेत, गेलेली आहेत. दियर स्टेम आर सबमर्ज्ड. त्यांचे स्टेम म्हणजे खोड, हे खोड जे आहेत हे खोड काय झालेले दिसत आहेत, पाण्यामध्ये बुडलेले दिसतात. दियर स्टेम्स आर सबमर्ज्ड while the leaves and the flower फ्लोट ऑन द सरफेस. मात्र त्यांचे लीव्ज आणि फ्लावर काय झालेले आहेत, पाण्यावर तरंगताना तुम्हाला हे जे काही लीव्ज आहेत हे काय झाले, पाण्यामध्ये बुडलेले दिसत आहेत. फ्लावर पाण्याच्या वर तरंगताना आपल्याला दिसत आहेत. आलं लक्षात. However, some plants are entirely afloat. काही प्लांट्स पूर्णपणे काय दिसत आहेत आपल्याला, पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. जसं की या ठिकाणी हे पूर्णपणे काय झालेले आहेत, पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसत आहेत. Their root are not anchored in the soil. ह्यांचे रूट्स सॉईलपर्यंत पोहोचलेले नाहीत. यांचे रूट सॉईलपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. काही तर काय आहेत, पूर्णपणेच पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द सरफेस ऑफ लीव्ज अँड द स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट आर कवर्ड विथ वॅक्सी लेयर. जर आपण या ॲक्वॅटिक प्लांट्सला जर पाहिलं तर यांचे जे काही लीव्ज आहेत ह्या लीव्जवर काय दिसतं, असं मेनचट थर असतो, वॅक्सी लेयर असते. आणि या वॅक्सी लेयरमुळे काय होतं तर यांच्या पानांवर, ॲक्वॅटिक प्लांट्सच्या पानांवर काय होत नाही, पाणी जमा होत नाही. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर. काही ॲक्वॅटिक प्लांटचे लीव्ज कसे असतात, थिन म्हणजे पातळ, आणि स्लेंडर म्हणजे एका रिबिनसारखे असतात, जे की पाण्याच्या प्रवाहामध्ये काय होणार नाहीत, असे वाकतात. आणि वाकल्यामुळे ते मोडत नाहीत किंवा ते खराब होत तुटत नाहीत. धिस शेप हेल्प देम टू विथस्टँड करंट ऑफ वॉटर. असा स्लेंडर शेप असल्यामुळे काय होतं, ते असं स्लेंडर शेप असल्यामुळे काय होतं, ते पाण्यामध्ये प्रवाहाद्वारे वाकतात. आणि वाकल्यामुळे काय होतील, ते पाण्याच्या प्रवाहामध्ये मोडत नाहीत. वाकल्यामुळे ते तशाच त्या ठिकाणी राहू शकतात. एअर स्पेसेस इन द स्टेम ऑफ पेटियोल्स. एअर स्पेसेस इन द स्टेम अँड पेटियोल ऑफ ॲक्वॅटिक प्लांट आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. मग हे जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत या ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये आपल्याला असे या ठिकाणी स्टेममध्ये एअरचे गॅप्स असतात. कशामध्ये, स्टेममध्ये. आणि
या प्रकारे असणाऱ्या होल्समध्ये हवा असते आणि असलेल्या हवेमुळे ते काय होत नाहीत, पाण्यामध्ये बुडत नाहीत. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यावरून तुम्हाला हे मी 3 प्रश्न देत आहे. या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही काय करा, पॉज करून हे प्रश्न लिहून घ्या आणि लिहून यांची उत्तरे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. पाहूया जो काही तुम्ही शिकलेला भाग आहे तो तुमच्या आतापर्यंत लक्षात आला आहे किंवा नाही यावरून मला लक्षात येईल. सो चला नेक्स्ट पॉईंट आपण काय करूया पाहूया. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. तर डेझर्ट प्लांटमध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं ते आपण पाहणार. डेझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस और leaves are like a small needle or have been modified into thorn. जे काय डेझर्ट प्लांट असतात एक ते लीफलेस असतात, त्यांच्यामध्ये लीफ तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. or their leaves are converted into needle like part or modified into thorn. त्यांच्यावर आपल्याला असे निडल लाईक पार्ट पाहायला मिळतो आणि हा निडल लाईक असणारा पार्ट जो असतो हेच त्यांचे काय असतात, लीव्ज असतात. काय असतात त्यांचे, लीव्ज असतात. ॲज अ रिझल्ट दे लूज अ व्हेरी लिटल वॉटर बाय द इव्हॅपोरेशन. त्यांच्यामध्ये काय असतात, हे थ्रॉन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये इव्हॅपोरेशन जास्त प्रमाणात घडत नाही. इव्हॅपोरेशन तुम्हाला जास्त प्रमाणात घडलेलं पाहायला मिळणार नाही. द स्टेम स्टोर वॉटर अँड फूड अँड देअर फोर फ्लेशी. त्यांच्या स्टेमचा जर विचार केला तर या स्टेम कसे असतात, फ्लेशी असतात आणि हे फ्लेशी असल्यामुळे, हे जाडजूड असल्यामुळे यांच्यामध्ये काय केलं जातं, वॉटर स्टोअर केलं जातं. काय स्टोअर केलं जातं, वॉटर. आणि वॉटरसोबत काय असतं, फूडसुद्धा याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. त्यांच्यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये इव्हॅपोरेशनद्वारे पाणी बाहेर टाकलं जातं, कारण की त्यांच्यामध्ये लीव्जच नसतात. द स्टेम स्टोअर वॉटर अँड फूड अँड इज देअर फोर फ्लेशी. आणि त्यामुळे त्यांचं जे काय खोड असतं, स्टेम असतं, ते फ्लेशी मांसल असतं, ज्याच्यामध्ये वॉटर आणि त्यांचं फूड स्टोअर केलेलं असतं. द स्टेम आर ग्रीन. स्टेम आर इन विच कलर, ग्रीन कलर. ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. मग यांच्यामध्ये पानं नाहीत तर फोटोसिंथेसिस कशामध्ये घडतं, तर त्यांच्या कशामध्ये घडतं, स्टेममध्ये घडतं. इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्ज नसले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडतं, कारण की त्यांचं स्टेम हे ग्रीन कलर असतं आणि ग्रीन कलर असल्यामुळे त्यामध्ये फोटोसिंथेसिस घडतं. दिअर रूट पेनिट्रेट डीप इन द सॉईल अँड सम रूट स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन द सर्च ऑफ वॉटर. त्यांचे रूट्स काय झालेले असतात, खूप खोलपर्यंत गेलेले असतात. काय झालेले असतात, रूट्स त्यांचे खूप असे खोलपर्यंत गेलेले असतात. कशासाठी, इन द सर्च ऑफ वॉटर. पाण्याच्या शोधामध्ये ते काय झालेले असतात, गेलेले असतात. पाण्याच्या शोधामध्ये ते गेलेले, खूप खोलवर गेलेले असतात. There is a thick layer of waxy substance on the stem of this plant too. या प्लांट्सवर सुद्धा काय असते, एक प्रकारची वॅक्सी लेयर असते. कोणची लेयर असते, जेणेकरून पडणाऱ्या उष्णता, खूप सारे सूर्यप्रकाशाची उष्णता, सनलाईटमुळे त्यांच्या प्लांट्समधून पाण्याचं इव्हॅपोरेशन काय व्हावे, कमी व्हावे, यासाठी त्यांच्यावर वॅक्सी लेयर प्रेझेंट असते. हे झालं ॲडॅप्टेशन इन द डेझर्ट रिजन प्लांट. तर आता पाहूया ॲडॅप्टेशन इन स्नोई रिजन. नेक्स्ट पॉईंट,
इन स्नोई रिजन प्लांट. In what way are sloping branches useful to plant in a snowy region? स्नोई रिजनमध्ये जे काही प्लांट्स असतात त्यांच्या ब्रांचेस कशा असतात, अशा स्लोपिंग आहेत. या बघा उतरत्या आहेत, या अशा प्रकारच्या उतरत्या प्लांट्स ब्रांचेस असतात त्यांच्या अशा खालच्या दिशेला. आता या उतरत्या दिशेने असणारे जे काही ब्रांचेस आहेत, या ब्रांचेसमुळे नेमकं काय घडतं, कशा प्रकारे ते मदत करतात ते आता आपण पाहणार आहोत. पहा, द प्लांट ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लाइन्ड कोनिफेर लाईक देवदार अँड पाईन. देवदार अँड पाईन यासारखे जे काही प्लांट्स असतात हे आपल्याला कोणत्या रिजनमध्ये पाहायला मिळतात, तर स्नोई रिजनमध्ये पाहायला मिळतात. कोणत्या रिजनमध्ये, स्नोई रिजनमध्ये. These trees are conical in shape due to their sloping branches. त्यांच्या या स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे ते कशा असतात, एका कोनाच्या शेपमध्ये असतात. ह्या अशा प्रकारचा शेप असतो म्हणून त्या शेपला कोणता शेप म्हणतात, कोनिकल शेप. कोणता शेप म्हणतात, कोनिकल शेपमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. आईस्क्रीमचा जसा कोन असतो त्या प्रकारे. These trees are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall, extreme cold in this region, their conical shape prevent the snow from accumulating on the tree, and the thick bark help the tree to withstand the cold. मग ज्या वेळेस ही प्लांट्सवर खूप सारा स्नोफॉल घडल्यानंतर स्नो बर्फ त्यावर काय होतो, हा असा जमा व्हायला लागतो. आता हे स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे तो जमा झालेला बर्फ काय होतो, उतरत्या ब्रांचेसमुळे त्यावरून घसरून पडतो, जेणेकरून त्यांच्या लीव्जला त्यामुळे काही हार्म होत नाही. आणि त्यांची जी काही खोड असतात, त्यांचं जे काही खोड असतं हे खोड कसं असतं, थिक असतं. कसं असतं, थिक असल्यामुळे बाहेरून येणारी जी काही थंडी असते त्या थंडीपासून त्यांचा काय केला जातो, बचाव केला जातो. म्हणजे असे त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण 3 ॲडॅप्ट पाहिले. आता चौथ्या प्रकारचं ॲडॅप्टेशन पाहूया. ॲडॅप्टेशन इन प्लांट ऑफ अ फॉरेस्ट रिजन. तर जंगलामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. चला तर पाहूया. या ठिकाणी एक जंगल दिसतंय, छोटंसं चित्र दाखवलेलं आहे. यामध्ये काही बरेचसे झाडं तुम्हाला उंच झाडं दिसत आहेत, काही खूपच उंच आहेत, काही एका समान रेषेमध्ये आहेत. पहा, व्हरायटी ऑफ प्लांट, ट्रीज, श्रब अँड हर्ब आर फाउंड इन द फॉरेस्ट. तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं, झुडपं, वनस्पती आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात. These plant compete amongst themselves for sunlight. ही सर्व प्लांट काय करत असतात, एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करत असतात. का, कारण की जास्त उंच कुणाला वाढता येईल यासाठी ते काय करत असतात, कॉम्पिटिशन करत असतात. आणि जास्त उंच जाण्यासाठी जास्त सनलाईट मिळतो आणि जास्त सनलाईट मिळाले की आणखीन फोटोसिंथेसिस जास्त होतं आणि जास्त फोटोसिंथेसिस केलं की फूड प्रोडक्शन काय करता येतं, जास्त करता येतं. यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशनच असतं. हेच ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर अँड वाईन्स ग्रोज टू द ग्रेट हाईट विथ सपोर्ट ऑफ ट्रीज. मग जर या ठिकाणी पाहिलं तर या झाडांवर आपल्याला काय दिसतात, असे वेल गेलेले चढलेले दिसतात. काय दिसतात, असे वेल चढलेले आपल्याला दिसून येतात. आता हे वेल का चढतात, कारण की जेवढं उंच झाड तेवढं जास्त सनलाईट मिळत आणि त्यामुळे ते वेलसुद्धा त्या झाडांच्या मदतीने उंच जाण्यास किंवा जगण्यास काय करतात, स्वतःमध्ये अशा प्रकारे एक प्रकारे ॲडॅप्टेशनसुद्धा करून आणतात. Spring like tendrils on the stem of some climber is an example of adaptation. तर जे काही
वाईन्स असतात, वेल असतात, यांच्यावर काय असतात असे स्प्रिंग लाईक पार्ट असतो आणि या स्प्रिंग लाईक पार्टला काय म्हणतात, टेंड्रिल्स असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, टेंड्रिल, जे की आपल्याला क्लाइंबरमध्ये पाहायला मिळतात. हे सुद्धा त्यांच्यामध्ये असणारं ॲडॅप्टेशन जे की काय करतं, झाडांना धरतं, सपोर्ट मिळवतं आणि सपोर्टद्वारे वेलला वाढण्यास काय होते, मदत मिळते. आता पुढचा प्रकारचा एक ॲडॅप्टेशन आपण पाहूया. ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतीमध्ये कोणकोणतं ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं हे आपण पाहूया. डायव्हर्स टाईप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये खूप उंच वनस्पती नसतात, त्यामध्ये खूप काटेरी झुडपं वगैरे असतात, बुशेस असतात आणि ग्रासेस, डिफरंट टाईपचे ग्रास असतात. फायब्रस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. मग यांच्यामध्ये जे काही रूट असतात ते रूट कसे असतात, जे फायब्रस असतात. या अशा प्रकारचे जे काही रूट असतात त्यांना काय म्हणतात, फायब्रस रूट म्हणतात. तर या फायब्रस रूटमुळे आपल्याला काय मिळतं, जमिनीची धूप, सॉईलचे इरोजन त्यांच्याद्वारे काय केलं जातं, टाळलं जातं किंवा होऊ दिलं जात नाही. फॉरेस्ट इन इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. Animal like tiger, elephant and deer can remain hidden in the grasses. जी की अर्थ आहे, अर्थ ही कशी आहे आपली, गोल आहे. तर इक्वेटोरियल रिजन म्हणजे याला म्हणतात विषुववृत्त, मधोमध जी काल्पनिक रेषा जाते, त्या काल्पनिक रेषेच्या भागामध्ये जे काही गवताळ प्रदेश येतो, त्या गवताळ प्रदेशामध्ये असणारे जे काही गवत आहे ते कसं असतं, हाईटनं जास्त असतं. कसं असतं, जास्त असतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उंच ॲनिमल पाहायला मिळतात. एलिफंट आहे, टायगर आहे, डियर आहे, यासारखे ॲनिमल्स आपल्याला त्या गवतामध्ये पाहायला मिळतात. हावेवर द ग्रासेस grasses in cold region are very short. मात्र जे काही अर्थचं जे काही कोल्ड रिजन आहे, त्या कोल्ड रिजनमध्ये असणारे जे काही ग्रासेस आहेत ते कसे असतात, कोल्ड रिजन म्हणजे कोणचं, या भागामध्ये, अर्थच्या या भागामध्ये असणारे गवत कसं असतं, हाईटनं शॉर्ट असतं. मग त्या ठिकाणी असणारे ॲनिमलसुद्धा उंचीनं लहानच असतात. लाईक रॅबिट found in such grasses. A vast meadow are found in a hilly areas as well as plain. आणि असे मोठमोठाले लांबलचक गवताचे प्रदेश, ज्याला मेडोज, कुरण म्हणतात, हे आपल्याला हिली रिजनमध्येही पाहायला मिळतात आणि प्लेन्स म्हणजे पठारी भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण ग्रासलँडमध्ये होणारं ॲडॅप्टेशन आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट. तर दुसऱ्या प्लांट्सपासून कशा प्रकारे अन्न मिळवता येईल यासाठी काही प्लांटमध्ये कसं ॲडॅप्टेशन घडवून आणलेलं असतं हे आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर या ठिकाणी पाहूया. मोस्ट ऑफ प्लांट आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉपिक. बरेचसे प्लांट काय आहेत, मुळं जमिनीमध्ये वाढतात आणि स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकतात, त्यांना म्हणतात ॲटोट्रॉपिक. काय म्हणतात त्यांना, ॲटोट्रॉपिक. ते ॲटोट्रॉपिक असतात. हावेवर प्लांट लाईक डॉडर विच इज ऑल्सो कॉल्ड कस्क्युटा, ज्याला मराठीमध्ये अमरवेल म्हणतात, आर द पॅरासिटिक. ही मात्र काय आहे, पॅरासिटिक आहे, म्हणजे ती फूड मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतं. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. या ठिकाणी तुम्हाला या चित्रामध्ये पाहायला मिळते की अमरवेल कशा प्रकारे झाडावर वाढलेला तुम्हाला दिसतं, जे की पिवळे पिवळे दोऱ्या दिसतात, वायरासारखं दिसतं. हा अमरवेल आहे. इट इज लीफलेस. या अमरवेलला लीफ नसतात, दॅट्स वाय इट इज अ लीफलेस. हे कसं आहे, लीफलेस आहे. कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडत
नाही. However, it has a haustorial which is called sucking root for absorbing nutrient from the host plant. जो काही ज्या वनस्पतीवर वाढतात त्या वनस्पतीला म्हणतात होस्ट प्लांट. या होस्ट प्लांटवर काय करतात, त्यांच्यामध्ये काही सकिंग रूट असतात, म्हणजे शोषून घेणारी मुळे असतात. ही त्यांच्या खोडांमध्ये ते रुतवतात आणि ते रुतवून काय करतात, आयतं बनवलेलं इतर वनस्पतींना प्रोड्यूस केलेलं फूड स्वतः घेतात आणि स्वतःची वाढ घडवून आणतात. These roots penetrate up to the conducting vessel of the host plant and absorb water and food. मग जे काही असणारे कंडक्टिंग वेसल्स असतात वनस्पतीच्या स्टेममध्ये, त्यामधून ते काय करतात, फूड मिळवतात आणि स्वतःची वाढ घडवतात. फंगी also another one example is the heterotrophic or parasitic fungi. फंगी डू नॉट हॅव अ क्लोरोफिल. फंगीमध्येही क्लोरोफिल नसतं. अँड कॅन नॉट परफॉर्म इफ देअर इज नो क्लोरोफिल दे कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ लाईक द भाकरी, ब्रेड अँड अदर रूट लाईक फायबर फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. त्यांच्यामध्ये रूट असतात, मात्र ते काय करतात, त्या ज्याच्यावर ते वाढलेले आहेत त्यांच्यामधून ते काय करतात, अन्न शोषून घेतात आणि स्वतःची वाढ घडवतात. आणखीन काही प्लांट्सबद्दल पाहूया. या ठिकाणी दिले प्लांट लाईक प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. Plant that grow in soil which is deficient in nitrogen like Drosera which is called sundew, Venus flytrap, pitcher plant, etc. fulfill their need for nitrogen by consuming insect, and for consuming insect they having adaptation are seen in these plants which serve to attract insect and hold them captive. Means वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. परंतु काही जमिनीमध्ये नायट्रोजन प्रेझेंट नसतो, आणि जर नायट्रोजन प्रेझेंट नसेल तर ते वनस्पती प्रोटीन प्रोड्यूस करू शकत नाहीत. मग काही वनस्पती जसं की सनड्यू आहे, ज्याला ड्रॉसेरा म्हणतो, व्हेनस फ्लायट्रॅप आणि पिचर प्लांट यासारख्या वनस्पती यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन घडलेले आहेत की नॉन नायट्रोजनस सॉईलमध्ये सुद्धा ते जगू शकतात. तर ते कसे जगतात, दे कॅन गेट द प्रोटीन फ्रॉम द इन्सेक्ट बाय द अट्रॅक्टिंग देम बाय adaptation taken place in their bodies and attracted insect they are consumed by different processes and get the protein for their growth. म्हणजे ते त्यांच्या बॉडीमध्ये घडलेले किंवा नैसर्गिकरित्या हळूहळू घडत आलेले जे काय ॲडॅप्टेशनद्वारे त्यांनी स्वतःला जगण्यासाठी असं बनवलं की ते कीटकांना ॲट्रॅक्ट करून घेतात. ॲट्रॅक्ट केलेले कीटकांना काय करतात, ट्रॅप करतात आणि ट्रॅप करून त्यांची स्वतःची काय करतात, प्रोटीनची असणारी आवश्यकता काय करतात, पूर्ण करून टाकतात. तर अशा प्रकारे आपण प्लांट्समध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया कशा प्रकारे ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन घडतं. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला तर मला नक्कीच कळवा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.